बांबू आधारित कांदा साठवण प्रणाली संरचना अभ्यास. या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई यांच्याकडून देण्यात आले आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी बाईफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लाईव्हलीहुड्स अँड डेव्हलपमेंट म्हणजेच BISLD नाशिक यांच्यामार्फत करण्यात येत आहे. कांदा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे. दरवर्षी देशात 20 दशलक्ष मेट्रिक टनांपेक्षा अधिक उत्पादन होते. परंतु कांद्याची साठवण ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या ठरते. साठवणूक दरम्यान सुकणे, काजळी येणे, कुजणे आणि मोड येणे या कारणांमुळे जवळपास 40 ते 50% कांद्याचे नुकसान होते. यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो आणि बाजारात कांद्याच्या किमतींमध्ये मोठी चढउतार दिसून येते. सध्या 35 ते 40% साठवण नुकसान लक्षात घेता साठवण पद्धतींमध्ये सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे. उत्पादन वाढविणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे आहे उत्पादन टिकवून ठेवणे. यासाठी लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात हवेशीर व टिकाऊ अशा बांबू आधारित साठवण प्रणाली विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, पर्यावरणपूरक, कमी खर्चिक व वापरण्यास सुलभ अशी बांबू आधारित कांदा साठवण संरचना विकसित करणे आणि या विकसित साठवण प्रणालीची शेतकऱ्यांच्या शेतावर प्रायोगिक अंमलबजावणी करून तिची उपयुक्तता व कार्यक्षमता तपासणे. अपुऱ्या साठवण सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. बांबूचा वापर करून तयार केलेली ही साठवण प्रणाली स्वस्थ, पर्यावरणपूरक आणि स्थानिक संसाधनांवर आधारित आहे. बांबूच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे साठवण्यास योग्य वातावरण तयार होते, ज्यामुळे कांद्याचे नुकसान कमी होते. या प्रकल्पामध्ये पुढील कार्यपद्धती अवलंबण्यात आली. कांदा साठवण पद्धती व बांबू वापरबाबत माहिती संकलन, विविध साठवण रचना व मॉडेल्सना भेटी, बांबू आधारित साठवण रचना डिझाईन करणे, प्रायोगिक स्तरावर संरचना उभारणी, अभ्यास निष्कर्षांचे दस्तऐवजीकरण आणि मॉडेल तयार करून त्याची चाचणी आणि सुधारणा. हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात राबविण्यात आला. महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन प्रायोजित बांबू आधारित कांदा साठवणूक चाळ कार्यान्वित संस्था आहे बायफ संस्था म्हणून. तर या संस्थेमार्फत आम्हाला या कांदा चाळीची माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने आम्ही या कांदा चाळीत कांदा साठवणूक केलाय. साधारण 25/5/2025 आम्ही या चाळीमध्ये कांदा साठवला होता. आज कंप्लीट 3 महिने या कांदा साठवणुकीला झालेले आणि त्यात फॅनची ॲडजस्टमेंट करून आणि त्याच्यामध्ये पाईप वगैरे टाकून त्या फॅनचे जे काही खराब हवा आहे ती अशी बाहेर काढल्यामुळं त्या कांद्याचं लाईफ वाढतं. आता पारंपरिक पद्धतीने आपण कांदा साठवतो त्याच्यामध्ये कांद्याचं खराब व्हायचं प्रमाण जास्त असतं, तर या चाळीमध्ये कांद्याचं खराब व्हायचं प्रमाण कमी असतं आणि त्या अनुषंगाने आम्ही ती साठवणूक केलेली आहे. तर आता 3 महिन्याच्या कालावधीनंतर आम्ही ती कांदा चाळ ओपनिंग करणार आहोत. तर त्याच्यामध्ये जे खराब व्हायचं जे प्रमाण आहे ते खूप कमी टक्केवारीत मिळतंय. तर अशा पद्धतीने या संस्थेमार्फत आम्हाला ही चाळ मिळालेली होती आणि ती बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे का पारंपरिक पद्धतीने कांदा खराब होतो, ह्या चाळीमध्ये कांदा खराब होत नाही. तर मी शेतकऱ्यांना अशीच विनंती करू शकतो की तुम्ही जास्तीत जास्त या कांदा चाळीचा वापर करावा. या प्रकल्पासाठी संशोधन संस्था आणि श्री अजित टक्के नाशिक यांचे सहकार्य लाभले. या अभ्यासामध्ये विविध साठवण मॉडेल्सची तुलना करण्यात आली. मॉडेल 1 100% बांबू आधारित साठवण प्रणाली. मॉडेल 2 बांबू प्लस GI जाळी, मध्यम व्यासाचा बांबू असलेले हायब्रिड मॉडेल. मॉडेल 3 बांबू प्लस GI जाळी, मोठ्या व्यासाचा बांबू असलेले हायब्रिड मॉडेल. अभ्यासातून असे आढळून आले की सुधारित बांबू प्लस GI जाळी संरचनेमुळे नुकसान लक्षणीयरित्या कमी झाले. साठवण पद्धतींमध्ये नुकसानाचे प्रमाण फक्त 5 ते 9.5% आढळले, जे पारंपरिक पद्धतीतील 15 ते 25%पेक्षा खूपच कमी आहे. सुधारित साठवण रचनेमुळे चांगल्या प्रतीचा कांदा अधिक प्रमाणात टिकून राहतो, ज्यामुळे विक्रीयोग्य उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढते. या अभ्यासातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला. साठवण कालावधीपेक्षा हवेशीर रचना अधिक महत्त्वाची आहे.
पूर्णतः बांबू संरचनेमध्ये सर्वाधिक नुकसान दिसून आले, तर सुधारित, जाळीदार आणि हवेशीर रचनेमध्ये सर्वोत्तम परिणाम मिळाले. बांबू आधारित कांदा साठवण प्रणाली ही लहान शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी, कमी खर्चिक आणि शाश्वत उपाय आहे. ही केवळ साठवण रचना नसून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा आणि नुकसान कमी करण्याचा एक विश्वासार्ह मार्ग आहे. मला महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनने ही चाळ दिली. ती बांबूपासून बनवलेली आहे. तिच्यात मी मे मध्ये कांदा साठवला 3 टन. ते आतापर्यंत त्याला फक्त कुचित 1-2 ठिकाणी मोड निघालेले आहे आणि खराब पण झालेले नाही, कोजळी आलेली नाही. ही चाळ एकदम व्यवस्थित आहे. कांदा साठवणी करता महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन कडून एक चाळ मिळाली. त्याचा 3 टन कांदा साठवला होता. त्याच्यातला 10% खराब झाला, बाकीचा कांदा चांगला निघाला. थँक्यू. प्रकल्पाच्या या प्रवासात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या प्रत्येक संस्था आणि व्यक्तींचे आम्ही आभारी आहोत.